मित्रांनो, मी कृषी अधिकारी तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर PM किसान ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली. ती नोंदणी कशी करायची, त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत बघा. तर आज मी कृषी ऑफिस येथे गेलो होतो, तर त्यांनी मला डॉक्युमेंटचा जे फोटो आहे ते फोटो दिला. तर मी त्या फोटोवर कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ते तुम्हाला सांगणार आहेत. तर सगळ्यात पहिला आपण ते फोटो ओपन करून घेऊ. फोटो ओपन केल्यानंतर बघा, सगळ्यात पहिले त्यांनी सांगितलं आपल्याला की PM किसान स्वनोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी फॉर न्यू अप्रूव्हल बेनिफिशियर, म्हणजे तुम्हाला जर नवीन अप्रूव्हल म्हणजे PM किसानसाठी नवीन नोंदणी करायची असेल तर खालील प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट लागेल. म्हणजे त्यांचा संच करून आपल्याला तुमचे जे कृषी सेवक असेल नाही तर कृषी ऑफिसमध्ये तुम्ही डायरेक्ट जाऊन जमा करू शकतात. तर बघा, PM किसान सन्मान निधी योजनेचे अंतर्गत स्वनोंदणीकृत लाभार्थी यांना सूचित करण्यात येते की कृषी आयुक्तालय पुणे यांच्या आदेशनामे स्वनोंदणीकृत लाभार्थींनी PM किसान पोर्टलवर नोंदणी करताना खालील कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावीत. म्हणजे त्यांच्यासाठी बघा, तुम्ही हे म्हणजे ही डॉक्युमेंट ते खाली जे डॉक्युमेंट दिले ते ऑनलाईन अपलोड करणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागेल. तर पहिलं डॉक्युमेंट बघा, 7/12 व 8 म्हणजे हा एक 7/12 लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे 8चा उतारा असतो बघा, तो पण लागेल. त्याच्यानंतर फेरफारची नोंद, आपले नाव व दिनांक असलेली ऑनलाईन किंवा रेकॉर्ड रूममध्ये उपलब्ध जे तुमचं फेरफार नोंद आहे बघा, ती तुम्हाला तहसीलमधून पण मिळू शकते. तर ही नोंद घेऊन आपल्याला ती जायचं आहे, फेरफारची नोंद. हे दुसरं एक डॉक्युमेंट लागणार आहे. त्याच्यानंतर तिसरं डॉक्युमेंट बघा, जर जमीन 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसाने नावावर आली असेल तर त्यांच्या नावावरून वारसाने आली त्यांचा फेरफार नोंद. म्हणजे जर तुमच्या वडिलांच्या नावावरून वडिलांच्या म्हणजे मुलाच्या नावावर जर जमीन झाली असेल 2019च्या नंतर 1 फेब्रुवारी, तर ज्यांच्या नावावरून जमीन आली त्यांची एक फेरफारची नोंद लागेल बघा, ती पण ऑनलाईन निघून जाते. त्याच्यानंतर चौथं बघा, आधार कार्ड पती पत्नी यांचे एकाच पानावर स्कॅन करावेत. म्हणजे दोन्ही जे आधार कार्ड असतात ते आपल्याला एकाच पानावर स्कॅन करून द्यायचं बघा त्याला. म्हणजे वेगवेगळं झेरॉक्स नाही द्यायची त्यांना, एकाच पानावर स्कॅन करून द्यायचं. जर 5वा पॉईंट बघा, जर पती पत्नी यापैकी कोणी मयत असेल तर त्यांचा मयत दाखला बघा. जर कोणी पती किंवा पत्नी यांचं कोणी वारलेलं असेल तर त्यांचं एक डेथ सर्टिफिकेट पण यायला लागेल. त्याच्यानंतर 6वा डॉक्युमेंट बघा, जर 7/12 व आधार कार्ड यावर नाव वेगळे असेल तर एक राजपत्र लागतं बघा. जर 7/12वर एक नाव असेल, समज 7/12वर एक्झाम्पल स्वप्नील असं एक स्वप्नील कदम एक नाव असेल तर, आणि आधार कार्डवर त्याच नावाचं एक दुसरं नाव असेल, चेंज असेल, तर आपल्याला एक त्यांना राजपत्र पण द्यायचं आहे. तर वरील कागदपत्रे अपलोड केल्यानंतर परिशिष्ट व ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत व वरील नमूद कागदपत्रांचा संच तयार करून 2 प्रती आपल्या गावातील संबंधित कृषी सहाय्यकाकडे यांच्याकडे जमा करावेत. तुमच्या गावातील म्हणजे तुमच्या गावाचे जे कृषी सेवक असेल त्यांच्याकडे आपल्याला प्रत्येकी 2 संच झेरॉक्स काढून त्यांच्याकडे जमा करायचे. त्याबद्दल त्यांनी खाली बघा आदेशपाने, म्हणजे त्या आदेशावरून असं सांगितलेलं आहे, जर तुम्हाला पण PM किसानसाठी नवीन अर्ज करायचा असेल, नवीन नोंदणी करायची असेल तर ही नवीन नोंदणी सध्या ऑनलाईन बंद आहे. तर तुम्हाला तुमच्या कृषी सहाय्यकाला भेटावं लागेल, नाही तर मग तुमच्या कृषी जे ऑफिस असेल, कृषी सेवक ऑफिस असेल, कृषी अधिकारी ऑफिस असेल, तिथे व्हिजिट करायची. ते तुम्हाला डॉक्युमेंट देतील, ते एवढे डॉक्युमेंट आणून त्याला उपलब्ध करून द्यायचे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.